हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. एक अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अपडेट तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. बघा, रिसेंटली काही दिवसांपूर्वीच नुकताच विद्यार्थ्यांना SMS आणि लिंकद्वारे ज्या तुम्ही भरलेल्या फीजच्या रिफंडबाबत, म्हणजे महाट्रान्सकोच्या आधीची जी कॅन्सल झालेली रिक्रुटमेंट आहे, ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला एक अपडेट म्हणून एक ईमेल आणि एक SMS आलेला आहे. त्याच्या ईमेल आणि SMS मध्ये तुमच्याकडनं गुगल फॉर्म थ्रू तुमचे रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्ही भरलेले तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते मागवून तुमचे बँक डिटेल्स मागवण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमची फी ही रिफंड करण्यात येईल. त्यासाठीचा एक ऑफिशियल सर्क्युलर आज वेबसाईटला पब्लिश झालेला आहे. त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती देतोय. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. बघा, यात काय म्हटलेलं आहे, रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी अगेन्स्ट advertisement published in the recruitment year 2023 and 2024. In the recruitment year 2023 and 2024, MSCTCL has published the following advertisement. आता बघा, मागच्या वर्षी जे पब्लिश झालेल्या ॲडव्हर्टिजमेंट आहे 4/23, 5/23, 6/23, 7/23, 8/23, 9/23, 1/24 आणि 2/24. ठीक आहे. तर यासाठी बघा, रिस्पेक्टिव्ह तुम्हाला हे पाहावयास मिळत असेल. ठीक आहे. त्याचा नेम ऑफ द पोस्ट अँड नेम ऑफ द कॅटेगरी. ठीक आहे. लेट्स कन्सिडर आपल्याकडे असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशनची जी ॲडव्हर्टिजमेंट नंबर होती 7/2023, ज्याची डेट ऑफ पब्लिकेशन होती 4/10/2023. ठीक आहे. अशाच प्रकारे रिस्पेक्टिव्ह आपल्याकडे विद्युत सहायक ITIच्या सुद्धा सिनियर टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, DY ॲडिशनल एक्झिक्युटिव्हसाठी ह्या सगळ्या रिक्रुटमेंट रिलीज करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये दुसरा एक पॉईंट म्हटलेला आहे की इन ऑर्डर टू इम्प्लिमेंट द सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस रिझर्वेशन ॲज पर द प्रिस्क्राइब्ड इन अ सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस ॲक्ट 2024, महाराष्ट्र ॲक्ट, द अबव पोस्ट ॲडव्हर्टिजमेंट हॅड बीन री-ॲडव्हर्टाइज. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे, या सगळ्या रिक्रुटमेंट ज्या होत्या मागच्या वर्षी पब्लिश झालेल्या त्याला री-ॲडव्हर्टाइज करण्यात आल्या. म्हणजे ज्या आधीच्या ॲडव्हर्टिजमेंट्स होत्या त्या कॅन्सल करून आपल्याकडे परत ॲडव्हर्टिजमेंटला फॉर्म फिलअप तुम्ही सर्वांनी केलेले आहेत. ठीक आहे. त्यानुसार एक पॉईंट आहे नंतर म्हटलेलं की ॲज पर द नोटिफिकेशन डेटेड 22/6/2024, द कॅन्डिडेट्स हू हॅव सक्सेसफुली सबमिटेड देअर ॲप्लिकेशन अगेन्स्ट अबव ॲडव्हर्टिजमेंट देअर एक्झामिनेशन फीज आर बिंग रिफंडेड. ठीक आहे. त्यामध्ये काय म्हटलं आहे, ज्या नोटिफिकेशन तुम्हाला 22/6/2024ला आलेली होती, ठीक आहे, या ॲडव्हर्टिजमेंट कॅन्सलेशनबद्दल, ठीक आहे, ज्यांनी सक्सेसफुली आपली जी फीज आहे ती पे केलेली आहे, ठीक आहे, त्याबाबतची ही नोटीस आहे. नंतर काय आहे, द MSCTCL हॅज बीन टेकन एफर्ट फ्रॉम द सेम चॅनल रिफंड थ्रू द रिक्रुटमेंट एजन्सी अँड इट्स चॅनल पार्टनर. आता MSCTCLनी एक प्रयत्न केलेत की जे काही सेम चॅनल रिफंड, म्हणजे तुम्ही ज्या मोड ऑफ पेमेंटनी पेमेंट केलं असेल, ठीक आहे, त्याच पेमेंट मेथडला तुम्हाला परत पैसे करण्यात यावे, त्याच पेमेंट मेथड थ्रू तुम्हाला रिफंड होण्यात यावे. पण त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जे रिफंड आहे ते प्रोसेससुद्धा करण्यात आले. काही रिफंड्स प्रोसेस करण्यात आले. हाऊ एव्हर सेम चॅनल रिफंड कुड नॉट बी मेड टू सम कॅन्डिडेट्स. काही विद्यार्थ्यांना जे सेम चॅनल रिफंड, आता सेम चॅनल रिफंडचा अर्थ काय होतो, जर तुम्ही UPIने पे केलं असेल तर UPIमध्येच रिफंड होईल, कार्डमध्ये पेमेंट केलं असेल तर कार्डमध्ये रिफंड होईल. हे काही विद्यार्थ्यांसाठी सक्सेसफुली झालेलं आहे. पण हाऊ एव्हर, बघा हा शब्द इम्पॉर्टंट आहे, सेम चॅनल रिफंड जे आहे प्रोसेस नाही झालेलं आहे काही कॅन्डिडेटसाठी ड्यू टू द टेक्निकल इश्यू. काही टेक्निकल कारणास्तव हे प्रोसेस झाण्यात आलेलं आहे. नाऊ इट हॅज बीन डिसाइडेड दॅट द एक्झामिनेशन फीज आर टू बी रिफंडेड फ्रॉम द कंपनी. आता ही कंपनी तुम्हाला रिफंड करणार आहे आणि त्याचं रिफंड एनेबल करण्यासाठी कॅन्डिडेट्सला, विद्यार्थ्यांना जे तुम्हाला SMS आणि ईमेल आलेला आहे ज्याच्यामध्ये इंटिमेट करण्यात आलेलं आहे की तुमचे जे बँक डिटेल्स आहे हे गुगल फॉर्मच्या माध्यमातून सबमिट करा, याची तुम्हाला रिक्वेस्ट करण्यात आलेली, याची तुम्हाला अपडेट देण्यात आलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना रिफंड आलेलं नाही आहे अजूनपर्यंत, त्यांनी मात्र तुमची जे बँक डिटेल्स आहे हे त्या SMSला किंवा ईमेलला रिप्लाय करावे. पण या मध्यंतरी या कालावधीमध्ये काय झालं की या प्रोसेसमध्ये काही विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनला कम्युनिकेट करून नोटिफाय केलं की त्यांना तो ईमेल आणि SMS आलेला नाही. काही विद्यार्थ्यांना तो स्पॅमच्या फोल्डरमध्ये ईमेल आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना तो अजून अद्याप प्राप्त झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणून ही आपल्याकडे एक डायरेक्ट लिंक देण्यात आलेली. या लिंकला क्लिक करून तुम्ही डायरेक्टली रिफंड प्रोसेससाठी तुम्ही तो फॉर्म भरू शकता. आणि नंतर देअरफॉर द ॲक्सेस इज गिवन इन दिस नोटिफिकेशन टू द कॅन्डिडेट टू सबमिट देअर बँक डिटेल्स इन द गिवन लिंक बिफोर 30/8/2024, म्हणजे 30 ऑगस्टच्या आधीपर्यंत तुम्हाला रिफंडसाठी या फॉर्मला क्लिक करून इथे तुमचे बँक डिटेल्स टाकायचे आहेत. ठीक आहे. तुमचे एक्झामिनेशन फी, ठीक आहे, टू एनेबल द रिफंड ऑफ एक्झामिनेशन फी, नो अदर मोड ऑफ सबमिशन ऑफ बँक डिटेल्स शॅल बी कन्सिडर्ड. म्हणजे तुम्हाला याच मेथड थ्रू हे करायचे आहेत. ठीक आहे. समजायला आलं. आता बघा काय होतं आहे की तुम्हाला जे काही अपडेट्स इथं दिलेले आहे, तुमचे जे काही प्रिव्हियसचा तुमचा अपडेट असेल, प्रिव्हियसचे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल, तो रजिस्ट्रेशन नंबर तुमचे बँक डिटेल्स एकदा क्रॉस व्हेरीफाय करून ते बँक ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, नाही तर तुम्हाला रिफंड प्रोसेस करण्यात येईल नाही. ज्या विद्यार्थ्यांना आलं त्यांचा काही इश्यू नाही, पण ज्या विद्यार्थ्यांना SMS नाही आलेला किंवा ईमेल नाही आलेला, तर ही जी नोटीस आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अपलोड
करतोय, इथे या लिंकला क्लिक करून तुम्ही हे बघा, इथे मी तुम्हाला सांगतोय, इथे तुम्ही ब्ल्यू कलरची लिंक दिसेल, ही हायपर लिंक असते, याला क्लिक करून तुम्ही तुमचे बँक डिटेल सबमिट करू शकता. ठीक आहे. हे सर्व ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वेळी अप्लाय केलं होतं, ठीक आहे, आणि त्यांची ॲडव्हर्टिजमेंट कॅन्सल झालेली आहे आणि त्यांना रीॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे, पण आधीची जी फी रिफंड होणार होती त्यासाठी म्हणून ही अपडेट होती. तर तुम्ही याला काळजीपूर्वक वाचून याची जी फी रिफंडची जी प्रोसेस आहे ही 30 तारखेच्या आत पूर्णपणे कंप्लीट करावी. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस इम्पॉर्टंट अपडेट्स गाईज. ठीक आहे. याच्यानंतरची जी काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि काही कन्सर्न असल्यास तुम्ही मला आपल्या व्हॉट्सॲप नंबरला सुद्धा कम्युनिकेट करू शकता. सो ह्या अपडेटला तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.